आज इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक राजधानी दिल्लीमध्ये आगामी निवडणुकांच्या व्यूहरचनेबाबत यामध्ये विचारमंथन होणार आहे। काँग्रेससह 23 पक्षांचे नेते या बैठकीला येणार आहेत। राहुल गांधी, तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, मात्र ऑनलाईन उपस्थिती असणार आहे। तर आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची ही महत्त्वाची बैठक आहे। दिल्लीतील संविधान क्लब इथं ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव, सुप्रिया सुळे उपस्थिती लावणार आहेत। उद्धव ठाकरे बैठकीला व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत। तर डीएमके आणि आम आदमी पार्टी बैठकीपासून दूर राहण्याची एक शक्यता आहे। तर डीएमके ऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहत आहेत का याकडे आता लक्ष असेल। आणि 2029 लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश मानला जातोय। त्यामुळे आज इंडिया आघाडीच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे, सत्ताधाऱ्यांचं लक्ष असणार आहे। काय नेमकी रणनीती ठरतीये, कोण कोण नेते या बैठकीसाठी उपस्थित राहतात, आपची भूमिका काय असणार आहे, डीएमकेची भूमिका काय असेल, हेही बघणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक ऑल पार्टी मीटिंग देशाची आर्थिक परिस्थिती जगामध्ये काय होतं याच्यावर एक सविस्तर चर्चा झाली पाहिजे। वारंवार आम्ही मागणी करतोय, पण भारत सरकारकडून काहीही चर्चेला किंवा काही माहिती येत नाही। फक्त रोज कुठलाही स्टेटमेंट न करता पटकन पडद्यामागून महागाई वाढवली जाते, गॅस सिलेंडर वाढवलं जातं आहे। त्यामुळे प्रचंड या आर्थिक परिस्थितीवर इंडिया अलायन्स आज सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे। तर इंडिया अलायन्सची ही सविस्तर बैठक आज होणार आहे, सविस्तर चर्चेसाठीची बैठक आहे। उद्धव ठाकरे सुद्धा बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थिती लावणार आहेत। तर एकूण 23 पक्ष येतील। आगामी निवडणुकांच्या व्यूहरचनेबाबत या बैठकीमध्ये विचारमंथन होईल। देशावर जे एक लादलेलं सरकार आहे, भ्रष्ट मार्गाने आलेलं, वाम मार्गाने आलेलं, चोऱ्या दरोडे टाकून आलेलं, मतांची हेराफेरी करून आलेलं हे सरकार हटवणं आणि देशाला आणि देशाच्या जनतेला मोकळा श्वास घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हा अजेंडा आहे। अजिबात विखुरलेला नाही। जे प्रमुख घटक पक्ष आहेत आतापर्यंत इंडिया आघाडीबरोबर राहिलेले, ते आजही आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीमध्ये सामील आहोत। आपचा विषय हा स्वतः काँग्रेस आणि केजरीवाल चर्चा करते। पंजाबचं राजकारण त्याच्यामध्ये खास करून शिवसेना आहे, समाजवादी पार्टी आहे, इतर सगळे जे प्रमुख पक्ष आहेत, तृणमूल काँग्रेस आहे, हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत ना। डावे पक्ष आहेत। देशाचे तुकडे होण्याचे स्वप्न आणि ज्या तुकडे गँगचं समर्थन इंडिया आघाडीने केलं होतं, त्या इंडिया आघाडीचे तुकडे आज बघायला मिळाले। आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते, परंतु या इंडिया आघाडीमध्ये ना आम आदमी पार्टी सहभागी होते, ना डीएमके सहभागी होते, ना उद्धवजी ठाकरे प्रत्यक्षपणे सहभागी होत आहेत। ज्या इंडिया आघाडीने तुकडे तुकडे गँगचं समर्थन केलं होतं आणि देशाचे तुकडे होतील हे स्वप्न बघितलं होतं, त्या इंडिया आघाडीचे तुकडे होताना आज दिल्लीमध्ये बघायला मिळतंय।